नाही गाईज, कार्यक्रम म्हटलं ना नुसता मेकअप झगामगान माझा फोटो काढा असंच असतं मुलींचं. इथं तर एंगेजमेंट होती, चला तुमचा फोटो काढतो म्हटल्यावर आम्ही पण काय सावधान स्थितीमध्ये मस्त अशी पोज देऊन उभे राहिलो. त्यानंतर आमचे फोटो काढले. महिनाभर चालू असलेल्या साखरपुड्याची तयारी इथे तर तासाभरात साखरपुडा झाला सुद्धा. फायनली एकमेकांचे झालं म्हणून हे खूप जास्त खुश होते. आणि इकडे तर हॉल रिकामा करून घरचे सोडले तर बाकीचे सगळे जेवायला नंबर येतो की नाही म्हणून आधीच तिथे जाऊन पंक्तीला नंबर लावून बसलेले होते. आणि इथे तर मस्त अशी गाण्याची मैफिल रंगलेली होती. आपण पण जेवून घेऊयात म्हणून आम्ही खाली जेवायला गेलो. तर याला स्वतःचं ताट घे म्हणून सांगितलेलं, पण याला माझ्याच ताटात जेवायचं होतं. त्यामुळे वाढायला येणाऱ्या दादांना देखील 2 माणसांचं जेवण माझ्या प्लेटमध्ये वाढायला लागत होतं. त्यामुळे मला देखील ते कसं तरीच वाटत होतं, म्हणून मी पटपट जेवून घेत होते. जेवणाची चव मस्त होती. त्यानंतर केक कटिंगचा कार्यक्रम होता. कधी एकदा केक कट होतोय आणि मी खाते असं मला झालेलं. बाय द वे, केक खूप सुंदर होता. साखरपुड्याला गेल्यावर तुम्ही कोणत्या गोष्टीची वाट बघता हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत बाय बाय.